अनिता तिच्या नवऱ्याला खर्चासाठी पैसे मागायची, तेव्हा तिचा नवरा मोहन म्हणायचा, तुला पैसे हवे असतील तर ते आईकडून मागून घेत जा. जेव्हा अनिता तिच्या सासूकडे पैसे मागायची तेव्हा सासू तिला छोट्या छोट्या गोष्टींसाठी तरसवत असायची आणि म्हणायची, सुनबाई, तुला तर बचत करायची कळतच नाही. त्याउलट तिची सासू रोज त्यांच्या मुलींवर घरी बोलून हजारो रुपये त्यांच्या पाहुणचारावर खर्च करत असायची. या सगळ्याला कंटाळून अनिताने ऑनलाईन काम करायला सुरुवात केली आणि हजारो रुपये कमवायला लागली. सासूने सुनेची बदललेली वागणी बघून तिच्यावर चारित्र्य नसल्याचा आरोप करून तिला घरातून हाकलून दिले. अनिताचा नवरा घटस्फोटाचे पेपर देण्यासाठी त्याच्या सासरी पोहोचला तेव्हा समोरचे ते दृश्य बघून तो हैराण झाला, कारण समोर तर मोहन ऑफिसला जायला तयार झाला होता. अनिता त्याचा टिफिन घेऊन खोलीत आली आणि त्याला म्हणाली, मला तुमच्याशी खूप महत्त्वाच्या गोष्टीवर बोलायचं आहे. मोहनला ऑफिसला जायला उशीर झाला होता, म्हणून त्याने गडबडीत तिच्या हातातून टिफिन घेतला आणि तिला म्हणाला, बोल, काय बोलायचं आहे तुला? अनिता म्हणाली, मला पैशांची गरज आहे. मला नवीन साडी घ्यायची आहे. तुम्हाला तर माहीतच आहे, माझ्या भावाच्या मुलाची जावळ काढायचा कार्यक्रम आहे. असं बोलत ती खूप आशेने नवऱ्याकडे बघायला लागली. मोहन म्हणाला, अनिता, मी तुला किती वेळा सांगितलं आहे की जेव्हा तुला पैशांची गरज पडेल तू आईकडे मागत जा. मी प्रत्येक महिन्याचा पगार आईच्या हातात आणून देतो. असं बोलून तो बिनधास्तपणे त्याची बॅग घेऊन ऑफिसला निघून गेला. अनिता बिचारी तोंड बारीक करून डोक्याला हात लावून बसली. ती तिच्या नवऱ्याला सांगू शकत नव्हती की त्याची आई तिला पैसे देत नाही. तिला अजून काही बोलायची संधी मिळालीच नाही. तिचे डोळे पाण्याने भरून आले. जेव्हापासून तिचं लग्न झालं होतं तेव्हापासून ती एका विचित्र परिस्थितीत अडकली होती. जेव्हा ती तिच्या नवऱ्याकडे खर्चासाठी पैसे मागत असायची तेव्हा तिचा नवरा म्हणायचा की आईकडून घेत जा, आणि ती सासूकडे पैसे मागायची तेव्हा तिची सासू हजारो गोष्टी ऐकवत असायची. आता ती विचार करायला लागली की काय करायचं, कारण तिला नवीन साडी तर घ्यायची होती. मग हिम्मत करून ती खोलीतून बाहेर आली. तिच्या सासूसोबत बोलायचे होते. सासू खोलीत बसून त्यांच्या मुलीशी फोनवर बोलत होती, म्हणून अनिता सासू फोन ठेवायची वाट बघायला लागली. तिला सासूच्या खोलीत येऊन जवळजवळ 15 मिनिटं झाली होती, पण तिची सासू तिला बघून न बघितल्यासारखे करत मुलीशी फोनवर बोलत होती. त्यांनी अनिताला बघून तोंड वाकडं केलं आणि दुसरीकडे तोंड फिरवून हसून हसून मुलीशी फोनवर बोलायला लागली. तिच्या सासूचा स्वभाव असाच होता. बघावं तेव्हा फोनवर मुलीशी बोलत बसलेली असायची आणि बिचारी अनिता एकटी घरातली सगळी कामं करत असायची. अनिता एकदम साधी, सरळ, कुणालाही उलट न बोलणारी मुलगी होती. याचाच गैरफायदा तिची सासू घेत होती. तिला तिच्या घरात भांडणं लावायची नव्हती, म्हणून तर आजपर्यंत तिने तिच्या सासूची खरे रूप तिच्या नवऱ्याला सांगू शकली नव्हती. पण आता ती या सगळ्याला खूप कंटाळली होती. तिच्या सगळ्या इच्छा तिच्या मनातच दबून राहिल्या होत्या. जेव्हा तिच्या सासूचं बोलणं संपलं तेव्हा त्यांनी फोन ठेवला आणि प्रश्नार्थक नजरेने सुनेकडे बघायला लागल्या. अनिता घाबरून थरथरत्या आवाजात सासूला म्हणाली, सासूबाई, मला काही पैशांची गरज आहे. त्यांनी तुमच्याकडून घ्यायला सांगितले आहेत. तिला माहीत होतं की तिची सासू या गोष्टीवरून तिला खूप काही ऐकवणार आहे. जेव्हा कधी अनिता तिच्या सासूकडे पैसे मागायची तेव्हा तिची सासू तिला म्हणायची, सुनबाई, तू तर खूप उधळी आहेस. नवऱ्याची कमाई अशी फालतूमध्ये उडवत असतेस. थोडा तरी पैसा वाचवायला शिक. तुला पैसे कशासाठी पाहिजेत? सगळा दिवस तर घरात आरामात बसलेली असतेस. तुला पैशांची काय गरज? सगळं तर घरात आणून ठेवलेलं आहे. जसा अनिताने विचार केला होता अगदी तसंच उत्तर तिच्या सासूनं दिलं. पण तिची सासू एवढ्या रागात तिला बोलेल याची अपेक्षा तिने केली नव्हती. अनिता बिचारी एका पैशासाठी सासूवर अवलंबून असायची. तिचा नवरा चांगला कमवत होता. तिचा नवरा स्वभावाने, मनाने खूप चांगला होता. फक्त त्याच्यात एक कमी होती. तो त्याचा सगळा पगार त्याच्या आईच्या हातात आणून ठेवायचा आणि त्याच्या बायकोला एक पैसा पण देत नसायचा. अनिता म्हणाली, सासूबाई, तुम्हाला माहीतच आहे, माझ्या भावाच्या मुलाच्या जावळाचा कार्यक्रम आहे आणि रविवारी मला माहेरी जायचं आहे. त्यासाठी मला नवीन साडी घ्यायची आहे, कारण माझ्याजवळ एकही नवीन साडी नाही. तिने घाबरून तिच्या सासूला पैसे कशासाठी हवे आहेत त्याचं कारण सांगितलं. तिची इच्छा तर नव्हती सासूजवळ पैसे मागायची, पण खूप गरजेचं होतं. तिच्या माहेरी तिला तिचं हसू करून घ्यायचं नव्हतं.
कारण तिच्या सगळ्या बहिणी नवीन साड्या घेत होत्या. हे ऐकून तिची सासू म्हणाली, अरे वा, इथे तर नवऱ्याची कमाई उडवायची चांगलीच तयारी चालू आहे. माझा मुलगा काही करोडपती नाही की तुला असल्या फालतू इच्छा पूर्ण करत बसेल. तो सगळा दिवस ऑफिसमध्ये कष्ट करत असतो, पण तुला तर त्याची जरा पण काळजी नाही. सासू एवढ्या छोट्याशा गोष्टीवरून अनिताला ओरडायला लागली. त्यांचं विकराळ रूप बघून अनिता बिचारी घाबरून गेली. तिचं अंग घामानं भिजायला लागलं. अनिता खाली मान घालून सासूचं बोलणं शांतपणे ऐकून घेत होती आणि तिची सासू एकसारखी बोलत सुटली होती, कारण त्यांना तर सुनेला ऐकवायची संधीच मिळाली होती. त्या म्हणाल्या, तुला नवीन साडीची काहीच गरज नाही. मी बघितलं आहे, तुझं कपाट साड्यांनी भरलेलं आहे. त्यातली एखादी नेस. आणि तसंही माझ्याजवळ पैसे नाहीत. महिना संपत आला आहे. घराचा खर्च पण मला भागवायचा आहे. पण तुला काय माहीत घर खर्च कसा भागवला जातो? तुझ्या आईनं तर तुला काही शिकवलं नाही. आता तर तिची सासू तिच्या संस्कारांवर बोट उचलायला लागली होती. आता अनितामध्ये हिंमत नव्हती सासूला पैसे मागायचे. तिच्याजवळ कुठलीच नवीन साडी नव्हती. ती मान खाली घालून मोकळ्या हाताने सासूच्या खोलीतून बाहेर आली आणि सरळ किचनमध्ये गेली, कारण तिला अजून किचनमधलं काम करायचं होतं. त्या दिवशी रात्री तिच्या सासूने तिला सांगितलं होतं की तिच्या तिन्ही नंदा माहेरी राहायला येणार आहेत. अनिता विचार करायला लागली की यांच्याजवळ तर पैसे नाहीत, तर मग मुलींना राहायला कशाला बोलवत आहेत? कारण मुले आल्यावर तिची सासू खूप खर्च करत असायची. ती किचनमध्ये विचार करत काम करत होती. तेवढ्यात बाजूचा मुलगा हातात सामानाच्या पिशव्या घेऊन घरात आला आणि सामान घरात ठेवून निघून गेला. जाताना म्हणाला, काकूंनी बाजारातून काही वस्तू आणायला पाठवलं होतं. जशी अनिताची नजर बिलावर पडली, ते सामानाचं बिल बघून तिचे डोळे मोठे झाले. तिच्या सासूने त्यांच्या मुलींसाठी 7,000चे सामान मागवलं होतं. तिने पिशव्या उघडल्या तर त्यात सगळ्या खायच्या प्यायच्या वस्तू होत्या. हे बघून तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं, कारण आता थोड्या वेळापूर्वी तर तिची सासू तिला म्हणाली होती की त्यांच्याजवळ पैसे नाहीत आणि आता एवढे सामान घरात मुलींसाठी मागवलं होतं. आजपर्यंत अनिता तिच्या आईवडिलांच्या तिच्यावर असलेल्या संस्कारांमुळे गप्प बसली होती, कारण तिच्या आईवडिलांनी तिलाही समजावलं होतं की मुली घर जोडतात, तोडत नाहीत. ती सासूने आणलेली सामान काही न बोलता भरून ठेवायला लागली. चिकन, मासे फ्रीजमध्ये ठेवून दिले आणि नंतर मग सगळं कामावरून खोलीत आराम करायला आली. अजून खोलीत येऊन अर्धा तास पण झाला नव्हता. तेवढ्यात तिची सासू तणतणत तिच्या खोलीत आली आणि म्हणाली, महाराणी, आराम करून झाला असेल तर रात्रीच्या जेवणाची तयारी करायला घ्या. आत्ताशी दुपारचे 2 वाजले होते आणि तिची सासू आत्तापासूनच रात्रीच्या जेवणाची तयारी करायला सांगत होती. सासूचं बोलणं ऐकून ती उठून बसली. तिने बघितलं तर दुपारचे 2 वाजले होते. ती सासूला म्हणाली, सासूबाई, आत्ताशी दुपारचे 2 वाजले आहेत. अजून रात्रीच्या जेवणाची तयारी करायला खूप वेळ आहे. तिची सासू म्हणाली, सुनबाई, मला असं वाटत आहे तुझी स्मरणशक्ती कमी झाली आहे. चल, मी तुला परत एकदा आठवण करून देते की तुझ्या तिन्ही नंदा आज राहायला घरी येणार आहेत आणि माझी अशी इच्छा आहे की त्या यायच्या अगोदर जेवण तयार व्हायला पाहिजे. तिची सासू रागात तिच्यावर ओरडायला लागली. सासूचा राग बघून अनिता उठून बसली. तिची सासू तिच्या खोलीतून बाहेर आल्यावर त्यांच्या मागे मागे अनिता पण किचनमध्ये आली. तिच्या सासूने जेवणाची खूप मोठी लिस्ट तिला सांगितली आणि स्वतः किचनमधून बाहेर निघून गेली. अनिताला पण माहीत होतं की तिच्या सासूला काय हवं होतं. ती काही न बोलता कामाला लागली. काम करता करता संध्याकाळ झाली. एवढा वेळ किचनमध्ये उभे राहिल्यामुळे तिची कंबर आखडली होती. तिनं सगळं जेवण तयार केलं होतं, फक्त पीठ मळायचं बाकी होतं. पण अजूनपर्यंत तिच्या नंदा घरी आल्या नव्हत्या. तेही तिला असं वाटत नव्हतं. तिची सासू जाणून बुजून तिच्याशी खोटं बोलली होती, म्हणजे ती सगळं काम संपवेल. पीठ मळून ती किचनमधून बाहेर आली, कारण आत खूप गरम होत होतं. जशी ती किचनमधून बाहेर आली तेवढ्या दारावरची बेल वाजली. तिने दार उघडलं तर दारात तिच्या तिन्ही नंदा मुलांच्या सोबत उभ्या होत्या. तिने नंदांना विचारलं, कशा आहात? पण तिच्या नंदा उत्तर न देता घरात निघून आल्या, कारण त्यांच्या आई कायम त्यांना त्यांच्या बहिणीबद्दल भडकवत असायची. आणि त्या नंदा काही न बोलल्यामुळे बारीक तोंड करून त्यांच्या बाजूला जाऊन बसली. सासू प्रेमाने मुलींची विचारपूस करत होती. हे बघून आणि त्याचे डोळे भरून आले, कारण तिला पण तिच्या आईच्या घरी राहायला जायचं होतं. पण तिची सासू प्रत्येक वेळी तिला हे म्हणून थांबवत असायची,
की तू माहेरी गेल्यावर घरातली कामं कोण करणार. अनिता विचार करायला लागली की तिच्या नंदा तर सारख्या माहेरी येत असतात, मग त्यांच्या घरातली कामं कोण करत असेल. मग तिने पदराने डोळे पुसले, कारण तिला कुणालाही ती कमजोर असल्याचे दाखवायचे नव्हते. तिला बसलेली बघून तिची सासू डोळे मोठे करून रागात म्हणाली, आता महाराणीसारखी इथेच बसून राहणार आहेस का जेवणाची व्यवस्था करणार आहेस. सासू बोलल्यानंतर ती लगेच उठून किचनमध्ये गेली. तिने सगळ्यांसाठी सरबत बनवला, कारण खूप गरम होत होतं. तिला असं वाटलं की जेवणाच्या अगोदर काहीतरी थंड प्यायला द्यावे. ती ज्यूस आणि त्यासोबत खायला घेऊन सासूच्या खोलीत आली. पण जशी ती सासूच्या खोलीच्या जवळ आली तसे खोलीतला आवाज तिच्या कानावर पडला. ते ऐकून तिला तिच्या कानांवर विश्वासच बसला नाही. तिची सासू तिच्या नंदांना तिच्याबद्दल वाईट सांगत होती. तिची सासू म्हणाली, सूनबाई घरात कुठलंच काम करत नाही आणि सगळं काम त्यांना एकटीलाच करायला लागतं. पण जसं तिच्या सासून आणि त्याला समोर बघितलं तशा त्या गप्प झाल्या. सगळ्यांनी ज्यूस पिला. मुलं बाहेर खेळत होती. मुलांनी सगळ्या घरात नुसता धुडगूस घातला होता. अनिता ज्यूस घेऊन खुर्चीवर बसली होती. तोपर्यंत परत तिच्या सासूने डोळे मोठे केले. माहीत नाही त्यांची काय इच्छा होती. त्यांच्याकडे पाहून अनिताला काहीच कळत नव्हतं. पण नंतर तिला समजलं की तिची सासू तिला इथून बाहेर जायला सांगत आहे. बिचारी हातात ग्लास घेऊन खोलीतून बाहेर आली. सासूच्या अशा वागण्यामुळे तिचं मन खूप दुःखी झालं आणि हे आज पहिल्यांदा झालं नव्हतं. जेव्हा तिच्या नंदा यायच्या तिची सासू तिला खोलीतून हाकलून लावत असायची. ती किचनमध्ये येऊन चपात्या बनवायला लागली. रात्र झाली तसा तिचा नवरा पण ऑफिसमधून घरी आला होता. सगळे बसून गप्पा मारत जेवत होते. अनिता त्यांच्यासाठी गरम गरम चपाती करून त्यांना वाढत होती, कारण तिच्या सासूने अगोदरच तिला धमकी दिली होती की त्यांच्या मुलींना गरम गरम चपाती करून वाढ. सगळ्यांची जेवणं करून झाली होती. सगळे काम संपून अनिता खोलीत गेली तर तिचा नवरा झोपला होता. हे बघून तिचं मन भरून आलं. तिला तिच्या नवऱ्याला तिचं दुःख, वेदना, तिला होणारा त्रास सांगायचा होता, पण तो तर ती खोलीत यायच्या अगोदरच झोपला होता. अजून तिच्या नवीन साडीचा प्रश्न पण सुटला नव्हता. सगळी रात्र ती रडत होती. पहाटे पहाटे तिचा डोळा लागला, पण तिला लवकर उठायचं होतं. सगळ्यांसाठी चहा नाश्ता बनवायचा होता. ती फक्त घरातली कामवाली बनून राहिली होती. त्यापेक्षा जास्त किंमत तिला या घरात मिळत नव्हती. तिच्यानंतर 2 दिवस माहेरी राहिल्या आणि अनिता दिवस रात्र नुसती राबत होती. उद्या तिच्या भावाच्या मुलाचं जावळ होतं. तिचं मन खूप उदास होतं. तिने फोन घेतला आणि तिच्या मैत्रिणीसोबत बोलायला लागली. ती तिच्या मैत्रिणीला तिच्या सगळ्या सुखदुःखाच्या गोष्टी सांगत असायची. तिने तिच्या मैत्रिणीला तिचा प्रॉब्लेम सांगितला. तिच्या मैत्रिणीने एक उपाय सांगितला. ते ऐकून अनिताचे डोळे चमकले. तिने तिला ऑनलाईन काम करायचा सल्ला दिला. अनिताने पण मनाशी पक्क केलं की इथून पुढे ऑनलाईन काम करायला सुरुवात करेल. ती तिच्या भावाच्या घरी जावळाच्या कार्यक्रमाला पण गेली नाही, कारण तिला सगळ्यांच्या समोर तिचा अपमान करून घ्यायचा नव्हता. तिने आजारी असल्याचं कारण सांगितलं आणि मग तिच्या मैत्रिणीसोबत मिळून ऑनलाईन काम करायला सुरुवात केली. वेळ खूप लवकर पुढे निघून गेली. ती घरात बसून लॅपटॉपवर काम करत होती. 3 महिन्याच्या आतच तिने सगळं काम शिकून घेतलं. तिच्या सासूला तिचं वागणं बदललेलं दिसत होतं, कारण ती आता सारखी खरेदी करायला बाहेर जात असायची. तिची सासू म्हणाली, सूनबाई, तुझ्याजवळ खरेदी करायला एवढे पैसे कुठून आले. मला चांगलंच माहीत आहे की तू काहीतरी चुकीचं वाईट काम करत असशील. ती तिच्या खोलीत बसून लॅपटॉपवर काम करत होती. तेवढ्यात तिची सासू रागात ओरडत तिच्या खोलीत आली. तिने सासूला सांगितलं पण होतं की ती ऑनलाईन काम करते, पण तिच्या सासूचा तिच्यावर विश्वास बसत नव्हता. उलट त्या तिला म्हणाल्या, तू चरित्रहीन आहेस, तू नक्कीच कुठलं तरी घाण काम करत असणार. सासूच्या तोंडातून तिच्याबद्दल एवढे वाईट शब्द ऐकून तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. तिने तिची बाजू समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिची सासू तिचं काहीच ऐकून घेत नव्हती. पण यावेळी त्यांनी हद्द पार केली. तिला हाताला पकडून खोलीतून ओढत बाहेर घेऊन आल्या आणि घरातून धक्के मारून हाकलून दिलं. ती सासू पुढे रडत होती, हात जोडून भीक मागत होती, पण त्या दगडाच्या काळीज असणाऱ्या बाईला काहीच फरक पडला नाही. रात्री जेव्हा मोहन घरी आला तेव्हा त्यांनी मुलाला बायकोबद्दल खूप भडकवलं. त्यांनी मुलाला खोटं सांगितलं की त्यांनी आणि त्याला फोनवर कुणाशी तरी बोलताना ऐकलं आहे.
तिच्या नवऱ्याने पण तोंड फिरवलं होतं. ती तिच्या माहेरी बसून रडत होती. तिच्या आईवडिलांना तिची खूप काळजी वाटत होती, कारण खूप मुश्किलीने त्यांनी त्यांच्या मुलीचं लग्न करून दिलं होतं. ती प्रत्येक वेळी तिच्या नवऱ्याची आठवण काढून रडत असायची, पण तिच्या नवऱ्याने तिला एकदा पण विचारलं नाही किंवा तिला भेटायला पण आला नाही. तिला आता पैशांची गरज नव्हती, कारण आता ती स्वतः कमवत होती. तरी पण नवऱ्याची कमी तिला जाणवत होती. तिला माहेर येऊन जवळजवळ 4 महिने झाले होते, पण तिचा नवरा तिच्याशी बोलला नव्हता. मग तिच्या सासूने तिच्या नवऱ्यावर घटस्फोट देण्यासाठी दबाव घातला. तिच्या नवऱ्याच्या डोळ्यावर अगोदरच आईच्या आंधळ्या प्रेमाची पट्टी बांधली होती. त्यामुळे तो आईच्या बोलण्यावरून बायकोला घटस्फोट द्यायला तयार झाला. एक दिवस तो अनिताच्या घरी घटस्फोटाचे पेपर सह्या करण्यासाठी घेऊन आला. पण समोरचे दृश्य बघून त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. कारण अनिताच्या घरात खूप मुली लॅपटॉप घेऊन अनिताकडून काम शिकण्यासाठी आल्या होत्या. ते सगळं बघून अगोदर तर त्याला काहीच समजलं नाही. मग सगळे सत्य त्याच्या लक्षात आलं. आईच्या सांगण्यावरून आत्तापर्यंत तो हेच समजत होता की अनिता काहीतरी चुकीचं काम करत आहे. पण आज त्याने स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं की अनिता काय काम करते. आज त्याच्या डोळ्यात पश्चातापाचे पाणी होते, कारण त्याच्या बायकोवर तो खूप प्रेम करत होता. पण आईच्या खोट्या बोलण्यात येऊन तो तर आज बायकोला घटस्फोट द्यायला आला होता. अनिताने पण नवऱ्याला बघितलं. एवढ्या महिन्यांनी नवऱ्याला समोर बघून तिच्या डोळ्यात पाणी आलं. मोहन अनिताच्या जवळ गेला आणि तिला मिठी मारून रडायला लागला. अनिता पण त्याच्या गळ्यात पडून रडायला लागली. अनिताला तिच्याबद्दल नवऱ्याला सांगायचं होतं, पण मोहनने तिला शांत बसायला सांगितलं, कारण आज त्याने स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं होतं की त्याची बायको काही चुकीचं काम करत नव्हती. मग त्याने केलेल्या चुकीबद्दल तिची माफी मागितली आणि तिला परत त्याच्या घरी घेऊन आला. त्याची आई सुनेला असं अचानक समोर बघून खुश तर झाली नाही, पण मुलापुढे त्यांचा नाईलाज होता. हळूहळू त्यांना पण अनिताच्या ऑनलाईन कामाबद्दल माहिती झाली. आता त्या सुनेची कदर करायला लागल्या होत्या, कारण अनिता भरपूर पैसे कमवायला लागली होती. अनिता तिच्या या नवीन आयुष्यात खूप खुश होती, कारण तिचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं होतं. आता तिला एका रुपयासाठी कुणापुढे हात पसरायला लागत नव्हता. ती प्रत्येक वेळी विचार करत असायची की प्रत्येक बाई आत्मनिर्भर झाली, स्वतःच्या पायावर उभी राहिली, स्वतः कमवायला लागली तर तिला कुणापुढे हात पसरायला लागणार नाही. आता ती खूप मुलींना ऑनलाईन काम शिकवत होती, त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहायला मदत करत होती. कारण तिची अशी इच्छा नव्हती की जे तिच्यासोबत झालं ते दुसऱ्या कुठल्याही मुलीसोबत होऊ नये. तिच्या सासूला पण त्यांच्या चुकांची जाणीव झाली होती की त्यांनी सुनेसोबत किती चुकीचं केलं होतं. आता सगळं त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसत होतं. अगोदर पण त्यांना माहीत होतं की त्यांची सून कुठलीही चुकीचं काम करत नाही, तरी पण त्यांनी जाणून बुजून सुनेला घरातून बाहेर काढलं होतं, कारण त्यांना ती सुरुवातीपासूनच आवडत नव्हती. पण आता जेव्हा ती कमवायला लागली आहे, तिची सासू पण तिची कदर केल्याशिवाय राहू शकली नाही. प्रत्येकाला स्वतः कमवायला यायला पाहिजे, म्हणजे कुणापुढे हात पसरायची वेळच येणार नाही.